आता या बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात सकाळच्या 100 बातम्यांमधून। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडमधील इस्माकडून एसआयटी कडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती मिळते। पुरंदरमध्ये छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं। हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्यानं खळबळ माजली। यावर मंत्री छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिले। अपघात वगैरे काही नाही, आम्ही सुरक्षित बाहेर आलो, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। भुजबळांच्या हेलिकॉप्टर प्रकरणी रोहित पवारांनी पोस्ट केली आहे। सुदैवानं अपघात टळला, मात्र शासनाचा इतका हलगर्जीपणा योग्य नाही। विमान हेलिकॉप्टर्सनं प्रवास करताना सरकारनं काळजी घ्यावी अशी अपेक्षा, अशी पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केले। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे। 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, तर 40% लोक कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतायत, असं शरद पवार म्हणाले। अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। बैठकीत ऑपरेशन टायगर असा कोणताही विषय नव्हता, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंचा माझ्यावर ठाम विश्वास असल्याचंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय। प्रशासनातील महिला पुरुष भेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्यानं डावललं होतं, असं विधान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावात 2 दिवसांच्या मुक्कामी असून ते शेतीत रमलेले पाहायला मिळाले। विविध झाडांची रोप लागवड करत त्यांनी गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे। विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेतीतच आनंद असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच आपण करत असलेल्या शेतीचं अनुकरण शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केलंय। लातूरमधील पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। हिंदू एकता आणि सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। तसेच काही सामाजिक मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। नंदुरबारमध्ये 6 वर्षांपासून रिक्त असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षानं संघटना सृजन अभियान सुरू केलंय। निरीक्षक 7 दिवस जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू आहे। अमरावतीच्या बेलोरो विमानतळावर डीव्हीआरओ यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे। अंतिम परवानगी मिळताच इथं नाईट लँडिंग सुरू होणार आहे, त्यामुळे रात्री विमान उतरवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या मीर मेहमूद अलीला 3 दिवसांपासून तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती, मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। बीडच्या अंबाजोगाईतील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबतची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट शाळा गाठत चौकशी केली आहे। यावेळी कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तकं, जादूटोण्याच्या वस्तू आणि नशेची औषधं सापडल्याचा दावा केला जातोय। बेलापूर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलाय। झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळेत रहिवाशांना मालकी हक्काची घरं देण्याची योजनेची माहिती यावेळी देण्यात आली आहे। लवकरच या योजनेला गती मिळेल असा विश्वास मंदा म्हात्रेंनी व्यक्त केलाय। ठाण्यातील रेमंड आशियाना सोसायटीचा वीज पुरवठा 1.5 ते 2 तास खंडित करण्यात आला होता। स्मार्ट मीटरला विरोध केल्यामुळे ही कारवाई केल्याचा आरोप आता नागरिकांनी केलाय। अचानक वीज गेल्यानं रुग्ण आणि लहान मुलांचे हाल झाले असून नागरिक संतप्त झाले आहेत। मैला मिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांमध्ये मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत। याबाबतची बातमी न्यूज 18 मराठीनं दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे। मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडे नाल्यात ठेकेदाराकडून माती आणि ढिगारा टाकण्याचा प्रकार समोर आलाय। पावसाळ्यात नाले तुंबवतायत
आणि पुन्हा एकदा कंत्राट मिळावं यासाठी प्रकार केल्याचा हा आरोप होतोय। याबाबत आमदार संजय उपाध्याय यांनी जागेवर जाऊन पाहणी करत कारवाईचे आदेश दिलेत। एक सविस्तर बातमी आपण पाहूया। महिला शासकीय अधिकाराच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांनी लिहिलेल्या लेखामुळे वादाला आता तोंड फुटलंय। शरद पवारांनी या लेखात वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या मांडणीवर बोट ठेवलंय। पवारांनी प्रतिगामी कीर्तनकारांवर बोट ठेवल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार। कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवार साहेब करतात असं करू नका। तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो। पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ती खरी वस्तुस्थिती आज आहे। वारकरी संप्रदाय तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाहीतर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी प्रतिगामी नाहीतर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील भूमिकेबाबत तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। वारकरी विचार हा बंधुतेचा विचार आहे आणि वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाची चित्ताची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा, पर्यावरणाची साधर्म साधणारा अशा प्रकारचा विचार आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला। यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झालं तर आमचा त्याला विरोध नसेल। विलीनीकरणावर भाजपच्या मोठ्या नेत्यानं खासगीत बोलताना हे विधान केलंय। विलीनीकरणाचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे असं विधान त्यांनी केलं आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नाही, अशी माहिती भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी दिल्लीत दिली आहे। पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने आढावा घेऊयात सकाळच्या 100 बातम्यांमधून। जळगावात गॅस टंचाईचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसतोय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक हॉटेलमधून मटण, चिकन, चायनीज सारखे पदार्थ मेन्यूतून गायब झाल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी कोळसा आणि लाकडी शेगडीवर स्वयंपाक सुरू असला तरी ऑर्डर देण्यास उशीर होत असल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी आहे। मालेगाव महानगरपालिकेनं शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे। एका आठवड्यात सुमारे 1500 अतिक्रमणं जेसीबीनं हटवण्यात आली आहेत। रस्ते आणि बाजारपेठा मोकळा करण्यात आलेल्या आहेत। पुढेही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवतात। 4.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असून नांदेड आणि परभणीच्या काही भागातही हादरे बसलेत। वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असून घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। वाशिम जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। अचानक जमिनीला हलका हादरा बसल्यानं नागरिक घाबरून घराबाहेर पडले, मात्र हा धक्का सौम्य असल्यानं कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही। कर्जतमध्ये रेल्वे प्रवाशांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे। एक्सप्रेस गाड्या थांबवा, नवीन शटल सेवा आणि कर्जतला जंक्शन दर्जा देण्याची प्रमुख मागणी आहे। मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय।
अहिल्यानगरच्या कापडा बाजार महानगरपालिकेतून पे अँड पार्क सुरू करण्याच्या हालचालींना व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। या योजनेमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्रास होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीखेड महामार्गावर काळकाई कोंड परिसरात पुलाच्या पुनर्बांधणीवरून वाद निर्माण झालाय। पावसाच्या तोंडावर पूल तोडण्याचा निर्णय घेतल्यानं पुढील 3 महिन्यांसाठी वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसणार आहे। यवतमाळच्या आर्णीत पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। 95 गावं आणि हजारो एकर शेती पाण्याखाली जाणार असल्याचा आरोप करत गाव वाचवा शेती वाचवा या घोषणा देण्यात आल्या। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। नाशिकच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। 7 तालुक्यातील 127 गावांमध्ये 75,000 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। प्रशासनाकडून 44 टँकर सुरू असले तरी पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार आता ग्रामस्थ करतायत। राज्यातील मच्छीमार सध्या तिहेरी संकटात सापडले। डिझेल सबसिडी बंद झाली आहे, तसेच आखाती युद्धांमुळे निर्यात ठप्प झाल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे मासेमारी 1 जून पासून बंद राहणार आहे। त्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आलाय। कोल्हापूरच्या अंबाजोगाई मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षीकाम आणि मूर्तींची हानी झाल्याचा गंभीर आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे सुमारे 70 ते 75% नक्षीकाम खराब झाल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा मोठा फटका फळबागांना बसल्याचं पाहायला मिळते। विशेषतः आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होऊन झाडाखाली आंब्यांचा सडा पडला आहे। मात्र नुकसान होऊनही प्रशासनाकडून पंचनामे सुरू झालेले नाहीत। त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। भिवंडी तालुक्यातील पुसांड खांडपे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेवर कार आणि 2 बाईकचा विचित्र अपघात झालाय। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं त्यानं 2 बाईकला धडक दिली। उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे वाहू लागले असून या उष्ण वाऱ्याचा विपरीत परिणाम म्हणून अवघा महाराष्ट्र तापला आहे। काल अकोला इथं सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस इतका कमाल तापमानाची नोंद झाली आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील 4 आठवडे अधिक उष्णतेचे असतील अशी शक्यता वर्तवली आहे। मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या गारगाई प्रकल्पाला मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभा आणि पालिका सभागृहानं मंजुरी दिल्यानं हा प्रकल्प खऱ्या अर्थानं मार्गी लागणार आहे। हा धरण प्रकल्प पालघरच्या ग्रामीण भागात उभारला जात असल्यानं पुनर्विकासाचे पॅकेज ठरवताना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करण्याचा व्याप वाचला आहे। एकूणच या प्रकल्पातील बांधणीच्या पुनर्वसनाचे पॅकेज तयार झाले असून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल।